ह्या 19 वर्षाच्या हिमाचल प्रदेशच्या मुलीचा कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगमुळे जीव गेला. ही मुलगी बी-ए करण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेते. त्या कॉलेजमध्ये तिच्यासोबत एवढी रॅगिंग होते की तिच्यावर एक वेगळ्या प्रकारचा मेंटल स्ट्रेस येतो. ती खूप ताणतणावामध्ये तिच्या पहिल्या वर्षाचे काही दिवस कॉलेजमध्ये काढते. तिथे तिच्या काही सीनियर मुली तिची एवढी रॅगिंग घेतात की तिला कॉलेजमध्ये राहणं एकदम मुश्किल होऊन जातं. एवढंच नाही तर त्या मुलीची जेव्हा विचारपूस करण्यात येते तेव्हा असं समोर येतं की तिथल्या एका प्रोफेसरनी तिच्यासोबत सेक्स्युअल हॅरासमेंट सुद्धा केली आहे. ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे ती मुलगी तिचं कॉलेजमधलं पहिलं वर्ष सुद्धा कंप्लीट करू शकत नाही आणि ती डिप्रेशनमध्ये जाऊन एका ताणतणावामध्ये येऊन ती कॉलेज सोडून देते आणि दिवसेंदिवस तिची मानसिक स्थिती बिघडत जाते. तिला ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा मोठा ट्रॉमा तिच्या डोक्यामध्ये चढतो की तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं आणि दिवसेंदिवस तिची तब्येत एकदम खराब होत जाते. एवढं सगळं झाल्यावर तुम्हाला काय वाटतं की पुढे काय घडलं असेल? 26 डिसेंबर 2025 रोजी त्या मुलीचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू होतो. 26 डिसेंबरला ही सगळी घटना घडली, पण केस रजिस्टर झाली ती 2 जानेवारीला. तेही तिच्या वडिलांनी केली, कारण त्यांच्या मुलीनेच त्यांना थांबवलं होतं की पप्पा, मी ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस हँडल करू शकत नाही. तुम्हाला समजत आहे का? आपल्या जनरेशनमध्ये जर अशा गोष्टी घडू लागल्या तर आपल्याला स्वतः आवाज उठवावा लागेल, नाहीतर आपल्याला न्याय बिलकुल मिळणार नाही. आपल्या जनरेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मेंटल स्ट्रेस, आणि हे तेव्हाच दूर होईल जेव्हा आपण एकमेकांचा साथ देऊ. हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रांना शेअर करा आणि त्यांना सांगा की कोणत्याही कंडिशनमध्ये काहीही परिस्थिती आली तरीही मी तुमच्या सोबत आहे.